नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावर जाऊन जर कोणी व्यक्ती आता मद्यपान करत असेल त्या व्यक्तीला डायरेक्ट तुरुंगवास करण्याची शिक्षा होणार आहे। कारण तशा प्रकारचं विधेयक आता विधानसभेत मांडण्यात आलेलं आहे। जो व्यक्ती गडकिल्ल्यावर जाऊन मद्यपान करेल किंवा त्या वास्तूची नुकसान करेल अशा सर्व व्यक्तींवर ही कारवाई होणार आहे। हे विधेयक 16 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत मांडण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा असं हे विधेयक विधानसभेत मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या विधेयकामध्ये नेमकी काय शिक्षा होणार आहे की जो व्यक्ती मद्यपान किंवा वास्तूची नुकसान करेल। तर या विधेयकानुसार जर कोणी व्यक्ती मद्यपान किंवा वास्तूची नुकसान करताना आढळला तर अशा व्यक्तीवर डायरेक्टली 1 लाखाचा दंड आणि 2 वर्षाचे तुरुंगवास शिक्षा होणार आहे। तर आता शिवरायांच्या गडकिल्ल्यावर जर कोणी मद्यपान करेल किंवा त्या वास्तूची नुकसान करेल तर अशा सर्व व्यक्तींवर ही कारवाई करण्यात येणार आहे। हा निर्णय जो राज्य सरकारने घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हे विधेयक 16 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे। या विधेयकाबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते। तर अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।